आजपासून आपण जो विषय घेत आहोत तो आहे ॲग्रो फॉरेस्ट्री मॉडेल आणि कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर व या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी. उत्पन्नाची संधी सर्वांसाठी आहे, फक्त हे नियोजनबद्ध पद्धतीने केलं गेलं पाहिजे असा हा आग्रह आहे किंवा ही कुठेतरी आधुनिक शेतीकडे वळण्याची सुरुवात आहे. आजचं ॲग्रो फॉरेस्ट्री मॉडेलचं आपलं पहिलं पीक आहे कडुनिंब. बघा, कडुनिंब हा आजच्या मार्केट पोटेन्शियलच्या दृष्टीने जर विचार केला तर अतिशय महत्त्वाचा नगदी पीक आहे. जसं तुमचा कापूस आहे, त्याच्यापेक्षाही हायली कमर्शियल व्हॅल्यू, म्हणजे व्हॅल्यू जास्त नसेल क्विंटल मागे, पण जर कमर्शियल क्रॉपच्या दृष्टीने विचार केला तर कडुनिंब जास्त कमर्शियल आहे तुमच्या कापसापेक्षा. फक्त हे माहितीच्या अभावी थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं आहे. बघा, मी ज्या भागात राहतो ब्रह्मपुरी, म्हणजे पूर्व विदर्भाचा भाग आहे, याच्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली जिल्हे येतात. त्याच्यामध्ये खूप सारे तालुकेसुद्धा आहेत. वडसा आहे, आरमोरी आहे, नागभेड आहे, सिंदेवाई आहे, मूल आहे, इकडे चिमूर आहे, इकडे गडचिरोली जिल्हा पूर्ण आहे आणि चंद्रपूरच्या आजूबाजूच्या दिसे पूर्ण संबंध महाराष्ट्रासाठी पण असं काही नाही याच्यामध्ये की बाबा विशिष्ट जिल्हा आहे. पण आमच्या इकडे कसं आहे की भरपूर शेत्या हा कोरडवाहू आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पावसाळ्याचे जे 2-4 महिने असतात, म्हणजे जून जुलैपासून ते ऑक्टोबरपर्यंत एवढ्याच काळ तुम्हाला हिरवगार थोडंसं दिसेल. बाकी बहुतांश शेत्या ह्या बाकीच्या 8 ते 9 महिने हा कोरड्या असतात. कुठलंच पीक घेतलं जात नाही किंवा जे घेतलं जाते थोडंसं डाळवर्गीय पीक जे आहे, तूर झालं थोडंसं किंवा गहू झालं, हे अतिशय मोजक्या प्रमाणात होते आणि तेही खूप चांगल्या पद्धतीने होत नाही किंवा जे उत्पन्न मिळते ते पुरेसं नसते. पण खायला होते ही जी भावना आहे शेतकऱ्यांची, ही कुठंतरी आज बदलणे गरजेचं आहे. आता आमच्या इकडे आम्ही बघितलं की आमचं मुख्य पीक आहे धान. बाकी इकडे वेगळं पीक आहे, तर आमच्या इकडे मुख्य पीक आहे धान. आणि आम्ही जर आता मी तुम्हाला सांगतो म्हटलं तर बहुतांश शेतकरी आम्ही असे बघितले की ज्यांनी आपल्या शेतामधील कडुनिंबाची झाडं तोडून टाकली. का तर धानाला सावली पडते आणि सावलीतील धान होत नाही बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की पूर्णची पूर्ण कडुनिंबाची झाडं किंवा मोठी मोठी जी झाडं होती ही तोडून टाकली. आणि आज जर तुम्ही बघितलं, जी बांध असतात आमचे याला आपण आमच्या विदर्भात धुरे असे म्हणतात, या धुऱ्यांवरची सर्व कडुनिंबाची झाडं तोडून टाकली. तुम्ही 100 किलोमीटर जरी गेले कुठं भंडारा डिस्ट्रिक्टला तर तुम्हाला झाड मोठी दिसणारच नाही, सर्व तोडून टाकले. म्हणजे ते बांध रिकामे असतात. पण जर नियोजनबद्ध पद्धतीने कडुनिंबाची शेती केली गेली तर 1 एकराच्या बांधापासून जवळपास आपण त्या 1 एकराच्या फक्त धुऱ्यांवरती 50 झाडं जर कडुनिंबाची चांगली जोपासली तर एक चांगलं वयस्कर झाड तुम्हाला वर्षाला 5 ते 6 हजार रुपयाचं उत्पन्न देतो. आणि जर 50 झाडं जर तुमच्याकडे असतील तर जवळपास 2.5 ते 2.25 लाख ते 2.5 लाख रुपये तुमचं उत्पन्न आजच्या डेटला होऊ शकते. आणि हे शक्य आहे. आणि शक्य म्हणण्यापेक्षा माझी खात्री आहे, अत्यंत जबाबदारीपूर्वक मी ह्या गोष्टी बोलत आहे. मार्केट ओपन आहे. तुम्ही साधा सर्च जरी केला ती कडुनिंबाचं मार्केट कुठं आहे, तुम्हाला तुमचं गुगल किंवा तुमचं यूट्यूब तुमचं उत्तर देऊन टाकेल. ते मला तिथं सांगण्याची गरज नाही आहे. आता ही शेती कशी केली जाते आणि धान पीक आणि सावली याचा संबंध काय, किंवा कडुनिंब असा लावायचा की सावलीच पडणार नाही, हे शक्य आहे का? बिलकुल शक्य आहे. बघा, तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं कडुनिंबाचं, तुमच्या लक्षात येईल आमच्या इकडे धानाची सुरुवात खास करून जुलै महिन्यामध्ये होऊन जाते. आणि जर तुम्ही कडुनिंबाचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की मेच्या मधात आणि जूनच्या शेवटपर्यंत कडुनिंबाला बऱ्यापैकी हिरवी पालवी येते, सोबत लिंबोडीसुद्धा लागते. आता हीच वेळ आहे ज्या वेळेस इथं कडुनिंबाचं हार्वेस्टिंग केलं जाते किंवा कडुनिंबाचं पीक घेतलं जाते. या दरम्यान म्हणजे धान पिकाची सुरुवात होण्याच्या आधी तुम्हाला कडुनिंबाच्या पूर्ण टोकाच्या फांद्या उतरवायच्या आहेत. इथला पाला तोडायचा आहे पूर्णपणे आणि लिंबोडीसुद्धा सोबत उतरवायची आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी पद्धतशीरपणे वाढवायच्या आहेत. वाढवायच्या अशा आहेत की याच्यामधलं पूर्ण मॉइश्चर चाललं जाईल, याच्यामधलं पूर्ण ओलावा चालला जाईल. आणि जर हा पाला तुम्ही सावलीत चांगल्या प्रकारे वाढवला तर याचा रंगसुद्धा जसाच्या तसा राहतो. आणि जेवढा चांगला रंग राहील तेवढा मार्केटमध्ये दर खूप चांगला मिळतो.
याच्यामध्ये जर उन्हात वाढवलं तर थोडंसं पिवळसर आणि काळपटपणा पडतो, त्याच्यामुळे दर थोडासा कमी होतो. पण जर याला सावलीत चांगल्या पद्धतीने वाढवलं गेलं म्हणजे एकदम मोकळं तर जवळपास याचा आजचा दर जर तुम्ही विचार केला तर 2,000 पासून ते 3,500 रुपये प्रति क्विंटल हा भाव आमच्या धानापेक्षा जास्त आहे. आज तुम्हाला दर आहे, चांगल्या पाल्याचा दर आणखी जास्त वाढतो, लक्षात घ्या. सोबत तुम्हाला निंबोडीसुद्धा मिळते. निंबोडीचा दरसुद्धा आज 2,000 ते 3,000 प्रति क्विंटल आहे आणि एक झाड तुम्हाला बऱ्यापैकी 1 क्विंटलपर्यंत निंबोडी देते, मोठा झाड. कडुनिंबाची झाड जोपासा यासाठी याच्यामध्ये पुन्हा व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला करता येते. ती म्हणजे अशी, मार्केट जी नीम गिलोय आहे, नीम गिलोयाला आपण गुडवेल म्हणतो आपल्या भाषेमध्ये. जंगलामध्ये तुम्हाला गुडवेल बऱ्याच ठिकाणी मिळते. मग शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, याच्यामध्ये जेवढी झाडं कडुनिंबाची लावलेली आहेत त्या कडुनिंबाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला गुडवेलसुद्धा लावायची आहे. ज्या गुडवेलचे वेल तुम्हाला जंगलामध्ये खूप मिळतात, तिथल्या फांद्या जरी तुम्ही तोडून आणले आणि त्या पद्धतशीर कडुनिंबा झाडाखाली लावले तरी फांदीपासून गुडवेलचं झाड तयार होते. आणि ही गुडवेल जी आहे ना, ही तुम्हाला वर्षाकाठी एका झाडापासून जवळपास 1 क्विंटलपर्यंत चांगले उत्पन्न देते. याचं दरसुद्धा आजच्या डेटला 2,000 ते 3,000 प्रति क्विंटल आहे. म्हणजे एकच कडुनिंबाचं झाड हे तुम्हाला पाल्यापासून, लिंबोडीपासून आणि गुडवेलपासून 3दा उत्पन्न देते. म्हणजे 3 याचे इन्कम सोर्स तयार होतात. ही झाली एक गोष्ट. आता तुम्ही जूनच्या एंडिंगला कडुनिंबाच्या फांद्या काढल्या तर मग सावलीचा प्रश्नच राहत नाही. त्यामुळे कडुनिंबाचं झाड आणि धानाला पडणारी सावली याचा संबंधच संपतो. त्यामुळे धान पीक आणि कडुनिंब याच्यामधली अडचण होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी ओळखणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या बांधावरची एका एकरमधली 50 झाडं तेही सावली न पडता व्यवस्थित उभी कशी राहतील ह्याचं नियोजन शेतकऱ्यांनी करणं आहे. ठीक आहे. त्यामुळे धान पिकाला नुकसान होणार नाही, धान पिकाचं कोणतंही त्यांचं नुकसान होणार नाही. कारण धान पीक त्यांना यासाठी आवश्यक आहे कारण ते सीमांत शेतकरी आहेत. कारण मार्जिनल खूप कमी प्रमाणात शेती यांच्याकडे आहेत आणि छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना धान पिकवणंच आहे कारण त्यांना खायला राहत नाही. त्यामुळे या कडुनिंबापासून त्यांच्या धान शेतीला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. आता याच्यामधली पुन्हा दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एकदा जून महिन्यात पाला तोडला, परत त्या फांदीला ऑक्टोबर नंतर पाल्याची सुरुवात होते. मग तिथपर्यंत तुमचं धान पीक कापलं जाते. त्यामुळे इथं सुद्धा तुमच्या धान पिकाला अडचण होत नाही आणि तुम्ही पुन्हा डिसेंबर महिन्याच्या सुरुवाती किंवा डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पुन्हा तुम्ही पाल्याचं उत्पन्न घेऊ शकता. यावेळेस तुम्ही गुडवेल आणि निंबोडीचं उत्पन्न घेऊ शकत नाही कारण ती वाढणार नाही, निंबोडी लागणार नाही त्यानंतर. निंबोडी वर्षातून एकदाच लागेल तुम्हाला. पण पाला तुम्हाला कडुनिंबापासून 2दा मिळतो. असं जर पद्धतशीरपणे नियोजन केलं गेलं तर तुमच्या एका एकरातील बांधापासून तुम्हाला सहजपणे 2.25 लाख ते 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळतात. हे कॅल्क्युलेटिव्ह आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे. हे करून सुद्धा दाखवलेलं आहे आणि लोक खूप साऱ्या प्रमाणात ह्या गोष्टी करत आहेत. फक्त काही क्षेत्रांमध्ये या गोष्टींच्या माहितीचा अभाव आहे. त्यामुळे आता कुठं कोरडवाहू शेतकऱ्यांनी, ज्यांच्याकडे पाण्याची अजिबात उपलब्धता नाही आहे आणि कडुनिंबाला विशेष पाण्याची गरजही नाही, तो पावसाच्या पाण्यावरच वाढतो आणि काही लावल्याबरोबर तुम्हाला कडुनिंब उत्पन्न देणार नाही आहे. तुम्हाला ती झाडं जोपासायची आहेत. आज जोपासायला सुरुवात करणार म्हणजे आज शेतकरी विद्यार्थ्यांना मी असं म्हणेन की तुम्ही आज झाडं जोपासा, तेव्हा कुठं पुढच्या 5-10 वर्षात तुमची शेती आधुनिक होईल. आणि जी झाडं आत्ता अस्तित्वात आहेत शेतांवरती तोडू नका. याला स्टोअर करण्याचा प्रयत्न करा पाल्याला. आणि विद्यार्थ्यांना याच्यामध्ये रोजगाराची संधी अशी आहे की इथं चांगले या तहसील वाईज म्हणा किंवा 2-3 तहसील म्हणून जर चांगले कलेक्शन सेंटर विद्यार्थ्यांना सुरू करता आले, जे हा कचरा जो याला ॲग्रो फॉरेस्ट्रीमधला जो कचरा म्हणतो ना आपण, याचं जर कलेक्शन सेंटर सुरू केलं गेलं तर याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा मिळते. आणि हे समूह शेतीचं स्वरूप आहे. याच्यामध्ये सर्वच घटकांना फायदा मिळत आहे. शेतमजुरांनाही मिळत आहे. तुम्ही रस्त्याने जाताना शेतमजूर जेव्हा शेतीवर कामावर जातो तेव्हा रस्त्यातून त्याने 2 किलो जरी पाला तोडून आणला तरी वाळवल्यावर तो 1 किलो बनून जातो. त्याच्यामुळे हे कुठंतरी त्यांच्या मजुरीमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करत आहे. फक्त याला स्टोअर व्यवस्थित करायचा आहे. इथं ओलावा सुकेपर्यंत याला वाढू द्यायचा आहे. याला ओलावा लागणार नाही, जेणेकरून हे काळपट पडणार नाही किंवा बुरशी लागण्याची काळजी घ्यायची आपल्याला. हे एवढं फक्त करणे आहे. पण कलेक्शन सेंटर जर असतील तहसील वाईज म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये म्हणा, तर काय होते की शेतकऱ्यांना विकणे अतिशय सोपं होते. याचं मार्केट अतिशय मोठं आहे आणि 12ही महिने याचं मार्केट सुरू असतो. मी तुम्हाला आज एक पीक सांगत आहे, याच्यामध्ये 200 पिकं आपण एक व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर माझा असा आग्रह राहील शेतकऱ्यांना की ज्या कडुनिंबाची झाडं तुमच्या शेतीमध्ये, म्हणजे तुमच्या शेतीमध्ये जी कडुनिंबाची झाडं आज आहेत ती जोपासा, ही तोडू नका.
कारण हा कडुनिंब तुम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न कमवू देणार आहे आणि हे पोटेन्शियल मार्केटमध्ये आहे. जिथपर्यंत डायबिटीज आहे, भारतातील डायबिटीज काही जाणार नाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जिथपर्यंत भारतामध्ये शेत्या आहेत, जिथं खाद आहे, ज्याला सेंद्रिय खत म्हणतो किंवा रासायनिक खत म्हणतो किंवा अन्य कोणतेही खत, याच्यामध्ये कडुनिंबाच्या पाल्याचा सर्रास वापर आणि बहुतांश प्रमाणात वापर केला जात आहे आज. खूप साऱ्या फार्मास्युटिकल्स कंपनीमध्ये याचा वापर होत आहे. खूप साऱ्या आयुर्वेदिक कंपनीमध्ये याचा वापर होत आहे आणि जर एस्टिमेट काढलं तर 800 टनाची रोजची रिक्वायरमेंट आहे भारताची कडुनिंबाच्या पाल्याची फक्त. निंबोळी वेगळी, गुडवेल वेगळी. पण आपण आज फक्त 10 ते 20%च याचा पुरवठा करू शकत आहोत आणि माहितीचा अभाव असल्यामुळे पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. पण माहितीच्या अभावामुळे हा थोडंसं कुठेतरी मागं राहिलेला आहे. त्यामुळे मी असा आग्रह करेन, की बाबा विदर्भातील जे शेतकरी आहेत किंवा संबंध भारतातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील म्हणा, थोडंसं कडुनिंबाच्या शेतीकडे लक्ष द्यावं त्यांनी. आणि हा एक हायली कमर्शियल क्रॉप आहे. मार्केट खूप आहेत. तुम्ही मला कमेंट्स करा, तुम्ही मला लिंक विचारा. मी तुम्हाला सर्व मार्केटच्या जागा सांगतो, कुठं-कुठं तुम्हाला हे विकता येईल. त्यामुळे याला अडचण नाही. फक्त याला इंडिव्हिज्युअल एका शेतकऱ्यामार्फत करतो म्हटलं तर नाही जमणार. याला समूह शेतीचं रूप देणं आवश्यक आहे. म्हणजे जर एका तरुणाने सुरू केलं आजच्या डेटला, तर तो मला वाटते 30 टनाच्या गाडीमागे, जर त्याने 30 टन गाडी भरली आज आणि 30 टन त्याने पाला जमा केला फिरून, तर तो एका गाडीमागे आरामशीर ₹1,00,000 कमवतो. त्याने महिन्याच्या 4 गाड्या जरी पाठवल्या, तरी तो ₹4,00,000 कमवू शकतो. बघा, आकडे सांगणं यासाठी आवश्यक आहे, कारण पैसा हा लवकर आमिष निर्माण करतो. पण हे पाहिजे तितकंही सोपं दिसणार नाही. याला आधी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे आणि कुठेतरी जिथं पीक होत नाही, जिथं बांध खाली असतात, वर्षानुवर्ष खाली आहेत, याला कुठेतरी उत्पन्नाच्या एका साखळीमध्ये आणणं आवश्यक आहे. आणि जर आज तुम्ही सुरुवात केली कडुनिंबाच्या झाडांची लावण्याची, याच्यामुळे पर्यावरण संतुलनसुद्धा राखलं जाईल आणि बऱ्या प्रकारे शेतकऱ्यांना उत्पन्नसुद्धा होईल.